नाशिक फेस्टिवल अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, आत्मा व वाईविम यांच्या संयुक्त विद्यमाने यूथ फेस्टिवल मैदानावर कृषी कुंभ 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। या 4 दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य शासनाच्या कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। शेतातील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे। तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते। महापौर हिमगौरी आहेर अडके व उपमहापौर विलास शिंदे यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली आहे। कृषी कुंभमध्ये कृषी विभागाशी संबंधित 16 विभागांचे सुमारे 400 स्टॉल उभारण्यात आले असून ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सेन्सर, इलेक्ट्रिक पूल यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते। तसेच द्राक्ष, डाळिंब, कांदा शेती, मधमाशी पालन आणि कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे। या महोत्सवात दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नाशिककरांसाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांची खाऊगल्ली आकर्षण ठरत आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।